वक्त भी उनका, फैसला भी उनका, हम तो बस स्वामी के लिखे किरदार है। 20 मार्च 2026 वार शुक्रवार। आज आहे स्वामी प्रकट दिन आणि योगायोगानेच माझाही प्रकट दिन आणि हे दोन्हीही एकाच दिवशी पहिल्यांदा जुळून आलं होतं बऱ्याच वर्षांनी। तसं खरं तर भाग्य समजावं लागेल की स्वामींनी माझा आणि त्यांचा वाढदिवस खूप वर्षानंतर एकाच दिवशी योग जुळून आणला आहे। त्यामुळे सर्व कल स्वामींच्या वाढदिवसाकडे आहे। माझा जरी वाढदिवस असला तरी सगळ्यात जास्त आनंद हा होत होता की या दिवशी मला स्वामींची नितांत सेवा करता येणार होती। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या स्वामी अभिषेकाला। स्वामी प्रकट दिन असल्यामुळे बाजूला सगळं वातावरण अगदी स्वामीमय रंगलं होतं। सकाळच्या ब्रह्ममुहूर्तानंतर मी स्वामी अभिषेक केला। लवकर उठून जास्त अभिषेक करण्याचा योग यावर्षी काही जुळून आला नाही, पण मी 8च्या नंतर अभिषेकास सुरुवात केली। पंचामृताने आधी अभिषेक घालून घेतला, त्यानंतर पाण्याने स्वच्छ मूर्तीला अभिषेक घातला। मूर्ती स्वच्छ पुसून घेतली। फूल, गंध, अत्तर या सर्व गोष्टी आधीच एका पात्रामध्ये जवळ घेऊन ठेवल्या होत्या। स्वामींच्या आवडीच्या ज्या ज्या काही वस्तू, सर्व पदार्थ, सगळ्या गोष्टींची खातिरदारी यावेळेस घेतली होती। त्यांच्या मानपानामध्ये काहीही कमी पडू दिली नव्हती। इसवी सन 1149 मध्ये छेलीखेडे या गावात पंजाबमधून प्रगट होऊन भगवान दत्तात्रयांनी आगळ्यावेगळ्या बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला। सुमारे 230 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते आणि इसवी सन 1378 मध्ये पिठापूर म्हणजेच आपल्या आंध्र प्रदेश या ठिकाणी ते श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान करून सुमारे 150 वर्षे त्यांनी तिथे राहून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला। विश्वाला खरी ओळख करून दिली। इसवी सन 1528 मध्ये कारंजा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे त्यांनी कार्य केले। इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्यावेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले। अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली। इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह सुद्धा संपविला, परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्रपट वेगाने आपल्याला आजही उपलब्ध आहे। जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात। स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे। म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। शक्य नसल्यास 1 माळ मंत्र तरी नक्की जपावा। श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे। याला सर बोलतात नित्य सेवा। जसं आपल्या वाढदिवसाला नवीन कपडे आपण आणतो, सर्व काही नवीन गोष्टी आणतो, तसं आज स्वामींचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन वस्त्र होते। वस्त्र खणाचे होते। यावर्षी थोडं काहीतरी वेगळं करूया बोललं। स्वामींसाठी गळ्यातील जो हार आहे तो मी माझ्या हाताने आधीच बनवून ठेवला होता। मस्त पिवळी आवडती फुले स्वामींना अर्पण केली होती। चौरंगाभोवती स्वामींची प्रतिमा असलेली छान अशी रांगोळी देखील काढून घेतली होती। स्वामींच्या पूजेसाठी सर्व काही अगदी आखीव रेखीव मांडलं होतं। तुम्हाला माझी पूजा मांडणी आवडली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा दिवस खरंच खूप भक्तिमय होता। पूर्ण दिवसाचं शेड्यूल अगदी पॅक होतं की सकाळी उठून काय करायचंय, दुपारी कोणती सेवा करायची आहे, संध्याकाळी प्रसादाला मठात जायचंय आणि माझाही वाढदिवस साजरा करायचा आहे। त्यामुळे दिवसभर खूप अशी दगदग झाली, पण काही हरकत नाही। वातावरण इतकं छान होतं की थकवा अजिबातही जाणवला नाही। तसं पाहायला गेलं तर स्वामींना हे सुशोभीकरण, फुलं,
रांगोळी, डेकोरेशन यात खरंच काहीच रस नसतो. हे आपण आपल्या मनासाठी, आपल्याला जितकं काही करता येईल छान वाटण्यासाठी करत असतो. स्वामींना त्यांच्या भक्तांकडून फक्त त्यांच्यासाठी असलेली परोपकाराची भावना, त्यांच्या लेखी आपल्याही मनात असलेलं प्रेम, श्रद्धा या सर्व गोष्टी खूप जास्त प्रिय असतात. संपूर्ण अभिषेक व पूजा संपन्न झाल्यानंतर स्वामी चरित्राचे पठण केले, जप केले व त्यानंतर आरतीला सुरुवात केली. सर्वांगी सुंदर शंभुराची गंभीर माळा मुक्ता फाळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. आणि नैवेद्यामध्ये स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. सकाळी नाश्त्याला पोहे, संध्याकाळी आपण जे खाऊ ते पदार्थ दिवसभरामध्ये स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवले. नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा या मंत्राचा उच्चार नक्की करायला विसरू नका. संपूर्ण पूजा झाल्यानंतर तिथून अजिबातही उठावंसं वाटत नव्हतं. स्वामींचं ते साजिरं असं गोंडस रूप खूप बघावंसं वाटत होतं. मी दिवसभरात प्रत्येक वेळेस हॉलमधून वावरताना सारखं त्या मूर्तीकडे बघत होती आणि सारखं माझं लक्ष हेच होतं की स्वामी आज किती सुंदर दिसत आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी स्वामींच्या मठात गेलो. स्वामींच्या मठात गेल्यानंतर ह्या सुंदर अशा रांगोळीने अगदी लक्ष वेधून घेतले होते. खूप अक्षरशः छापल्यासारखी रांगोळी वाटत होती, पण ती हाताने काढलेली होती. त्यानंतर भजनाचा आनंद घेतला. हे भजन पाहून असं वाटलं इथेच बसावं भजन संपेपर्यंत, पण तितका काहीसा वेळ नव्हता. दर्शन घेतलं, त्यानंतर मठात थोडा वेळ भजन ऐकत बसलो, प्रसाद घेतला आणि मग घरी जायचं ठरलं. स्वामींचा हा कामोठ्यातील मठ आता दुसरीकडे स्थलांतरित केला आहे, कारण पहिल्या मठाच्या जागेवरती भव्य दिव्य असं मोठं बांधकाम सुरू आहे स्वामींच्या नवीन मंदिरासाठी. जिथे हा मठ स्थलांतरित केला आहे तोही खूप सुंदर असा बांधला आहे, तात्पुरता का होईना पण खूप छान बांधकाम केलं आहे आणि पहिल्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे. त्यामुळे सेवेकरांना आता बसण्यासाठी, उभं राहण्यासाठी भरपूर अशी जागा आहे. मठामध्ये सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. स्वामींचे वेगवेगळे रूप मठामध्ये मूर्ती स्वरूपात उभारण्यात आले होते. त्यानंतर घरी जाता जाता प्रसाद खाल्ला आणि प्रसाद इतका सुंदर झाला होता. जो भात आपण घरी बनवतो त्याची टेस्ट इतकी येत नाही, पण केंद्रामध्ये खाल्लेला प्रसाद खरंच खूप छान असतो. जाता जाता 2-3 सेल्फी काढल्या आणि त्यानंतर ताईच्या घरी निघालो. वर्षी केंद्रात लेट आल्यामुळे पालखीचं दर्शन न घडल्याने मनात खंत होती, पण स्वामींनी आज वाढदिवसानिमित्त सर्व काही माझ्या मनासारखं घडवून आणलं होतं. घरी जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये स्वामींची पालखी येताना दिसली. मग काय इतका जास्त आनंद झाला. मी म्हटलं स्वामी स्वतःहून मला आले भेट द्यायला. तर अजिबात वेळ न दवडता रस्त्यात आहे त्या ठिकाणी उभी राहिली, चप्पल बाजूला काढली आणि पालखीमध्ये प्रवेश केला. स्वामींच्या पादुकांवरती डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि त्यानंतर ताईच्या घरी गेलो. ताईच्या घरी गेल्यानंतर बड्डेचं सेलिब्रेशन होतं. ताईने सगळं काही डेकोरेशन आधीच अरेंज करून ठेवलं होतं. दाजींचाही त्यामध्ये सहभाग होता. तिथे गेल्यानंतर मग 1 तास बड्डे सेलिब्रेशनमध्ये गेलो. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर ज्या वेळेस बाहेर जायचा प्लॅन ठरला त्यावेळेस लहान भाऊ व त्याची बायको, माझी फ्रेंड सर्वजण पुन्हा सेलिब्रेशनसाठी आले. सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही निघालो पार्टी करण्यासाठी.
तर पार्टी कुठे होती, काय होती याचे डिटेल्स अजिबातही या व्हिडिओमध्ये देणार नाही आहोत. पण त्यानंतर संध्याकाळी खूप लेट झाला होता, मस्तपैकी बाहेर जाऊन जेवून आलो. रुद्रांशने आज खूप एन्जॉय केला होता. त्याला नक्की कळतच नव्हतं कोणाचा बड्डे. त्याला वाटत होतं आज त्याचाच बड्डे आणि आज दिवसही सगळा त्याचा आहे, कारण सकाळपासून खूप मज्जा झाली होती. तिथे जाऊन छान असा टाईम स्पेंड केला, मज्जा केली व तिथून संध्याकाळी घरी निघालो. घरी येता येता ऑलमोस्ट 12 वाजले होते. घरी आल्यानंतर आम्ही स्वामींसाठी देखील केक आणला होता. स्वामींसाठी केक रुद्रांशनं कट केला, कारण रुद्रांश सुद्धा अगदी स्वामीमय म्हणून माझा प्रसाद आहे. गुरुचरित्राचं फळ काय तर ते माझा रुद्रांश आहे. त्यामुळे रुद्रांशने स्वामींचा केक कट केला. त्याला वाटलं आज आईच्या बर्थडे सोबत माझाही बर्थडे आहे, त्यामुळे तो खूप खुश होता. हॅपी बर्थडे का कटिंग कर केक केक. हॅपी बर्थडे डिअर रुद्रांश, हॅपी बर्थडे. तर असा होता स्वामीमय प्रकट दिन आणि माझा प्रकट दिन. तर दिवस खरंच खूप छान गेला. माझी स्वामीमय पूजा तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.